ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। उल्हासनगरात स्कायवॉक खाली गांजा विक्री, पोलिसांनी मध्यरात्री केली धाड। रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉक खाली चालणाऱ्या गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा मध्यवर्ती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। संजय गांधी नगर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत पोलिसांनी 700 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका ड्रग डीलरला ताब्यात घेतलाय। या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये गांजा तस्करी उघडकीस आली होती, ज्यातील आरोपी विठलवाडी हद्दीतील रहिवासी होता। या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी अंमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली। या धाडसी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कोबरने, विलास माळशेट्टे यांच्यासह पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, किशोर काळे, प्रशांत धुळे आणि विश्वास माने यांचा समावेश होता। पोलीस शिपाई किशोर काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला। सोमवारी रात्री 1:30 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकली। पोलिसांनी घटनास्थळावरून अशोक रोकडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 700 ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे। आरोपीने माल नेमका कुठून आणला आणि त्याचे आणखी कोणाशी संबंध आहेत याचा तपास पोलीस करत आहे। आरोपी अशोक रोकडे याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। झोनपूर सर आणि गोरे साहेब यांचे आदेश प्राप्त झाले होते की झोनपूर हद्दीमध्ये कुठल्या प्रकारचा गांजा, एमडी, चरस हे पदार्थ मिळून येता कामा नये। याच्याच अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक चरसची केस झालेली होती। आम्ही सुद्धा संजय गांधी नगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला काही व्यक्ती, महिला गांजा विक्री करत आहेत अशी बातमी मिळालेली होती। त्यानुसार आम्ही बऱ्याच वेळा छापे टाकले होते। पिणारे व्यक्ती मिळाले होते, परंतु विक्री करणारे कोण मिळाले नव्हते। त्याच अनुषंगाने कारवाई करत असताना आम्हाला माहिती मिळाली की संजय गांधी नगर, उल्हासनगर या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये एक व्यक्ती गांजा विकत आहे। यानुसार आमची डीबी टीम आणि आम्ही स्वतः छापा टाकला असता त्याच्यामध्ये अशोक रोकडे नावाचा ग्रस्त याच्याकडं 700 ग्रॅमचा गांजा मिळाला आहे आणि त्याच्यावरती या अगोदर सुद्धा असे बरेचसे गांजा विक्रीचे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याला जागेवरच ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे, त्याला अटक केली आहे आणि त्याला त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे। तसेच त्याला 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्यामध्ये गांजा कुठून आणला, कुणाला विक्री करत होता याबद्दल माहिती घेणं सुरू आहे। वरती टोटल 7 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 3 गुन्हे त्यांच्यावरती एनडीपीएसचे आहेत।